हॅलो मित्रमैत्रिणींनो, खूप दिवसांनी भेटतोय आपण. हो, या मी टाइम मध्ये. कारण जरी लॉकडाऊन असला तरी कपिकुलामध्ये भरपूर ऍक्टिव्हिटीज चालू असतात. रामकार्य महाविद्युल्लते परी, विजेसारखं लखलखतं हे कार्य सद्गुरूंनी शिकवलेलंच आहे, ज्यामध्ये एक क्षणही आराम नाही, उसंत नाही. आयुष्य थोडं आहे, थोड्या वेळ मिळाला आहे, त्याचा जेवढा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल तेवढा करायला सद्गुरूंनी शिकवलंच आहे. जसा लॉकडाऊन झाला त्याच्यानंतर काही दिवसातच आपण हे YouTube चॅनल सुरू केलं. जरी आपलं भेटणं बंद आहे, एकत्र कार्यासाठी येणं बंद आहे, तरी संवाद तर आपण निश्चित साधू शकतो त्या मनाशी. तशी ही गुरुदेवांनी मानसपूजा ही आपल्याला दिलेलीच आहे. तर आता आपल्याला मनाशीच संवाद साधायचा आहे. शरीराला थांबवलंय परमेश्वरानी, घरामध्ये बंद केलेलं आहे सगळ्यांनाच. का बरं? का ही परिस्थिती आली? काय नक्की झालेलं आहे आणि काय नक्की करायला हवं आहे, हा सगळा उहापोह स्वतः जवळ बसून आपल्याला सगळ्यांनाच करायचा आहे, या पृथ्वीवरच्या सगळ्यांनाच. त्यासाठीच हा मी टाइम आहे, बरोबर? कारण अनेक वर्षांनी आपल्या सगळ्यांना या लॉकडाऊनमुळे थोडासा मी टाइम मिळाला, म्हणजेच स्वतः करिताचा वेळ. परिस्थिती काहीही असो मंडळी, परमेश्वराची कुठलीच गोष्ट ही विना हेतू नसते. परमेश्वराची कुठलीच गोष्ट ही अपूर्ण नाही, चूक नाही, ती परिपूर्णच आहे. ती गोष्ट जाणणारा मनुष्य मात्र अपूर्ण निश्चित आहे. परमेश्वराचा हेतू जाणायला आपण कमी पडतो. म्हणूनच हा मी टाइम का बरं सुरू केला, तर आपण थोडा वेळ तरी एक शांत बसावं, स्वतः जवळ बसावं. म्हणूनच तर परमेश्वरांनी हा लॉकडाऊनचा वेळ दिला नाहीये ना. कारण ह्या जगण्याच्या धडपडीत धावपळीत आपण स्वतःलाच विसरून चाललो होतो. आपल्याला हे जे 100 वर्षाकरता परमेश्वरांनी मोफत शरीर दिले, परंतु जोपर्यंत ती गोष्ट बिघडत नाही तोपर्यंत त्याकडे आपण लक्ष देत नाही. डोकं दुखायला लागल्यावर डोक्याकडे लक्ष जातं, हात दुखायला लागल्यावर हाताची किंमत कळते. म्हणूनच कदाचित हा लॉकडाऊन असेल की आपल्याला नक्की काय काय परमेश्वराने दिलंय ह्याचा थोडा आपण शांतपणे विचार करायला हवा. श्वास ही अशी गोष्ट आहे की जन्मल्याबरोबर मिळते, अखंड आपल्या सोबत असते. दिवसभर श्वास चालू असतो, पण आपण इतके व्यस्त असतो की आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही. आणि त्या श्वासांवर तर आपला प्राण अवलंबून आहे, आपलं हे जीवन अवलंबून आहे. ही जी काय धावपळ धडपड आपण करतो आहोत जगण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी, मान प्रतिष्ठा सन्मान सगळ्या सुखसोयी मिळवण्यासाठी, ती सारी धडपड कशी चालू आहे, कोणामुळे चालू आहे, तर श्वासामुळे. श्वास चालू तर आपण चालू, श्वास थांबला जीवन संपलं. मग हा श्वास किती महत्वाचा आहे आणि आपण किती जास्त दुर्लक्ष करतो ह्याकडे, नाही का? रात्री झोपूनही जातो, चेक नाही करत उठून की श्वास चालू आहे ना माझा. मग कोण चालू ठेवतं हा श्वास? कधीतरी हा प्रश्न पडायला हवा ना. रोज कोण उठवतं मला या झोपेतनं? कोण जाग करतं? कोण हा अमृताचा थेंब रोज माझ्या मुखात घालतं आणि एक रोज नवीन आयुष्य मला देतं? कोण आहे तो? त्याचाच शोध घ्यायला हवा नाही का, जो परिपूर्ण आहे,
ज्याच्याकडे हा अमृताचा साठा आहे, ज्याच्याकडे ह्या रोजच्या दिवसांचा साठा आहे, ज्याच्याकडे निसर्गाचा साठा आहे आणि ज्याच्याकडे आपल्या श्वास प्राणांचाही साठा आहे. म्हणून आपण शांत एवढ्याच करता बसायचं की रोज 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 आपल्याला जो श्वास देतोय, जो प्राण देतोय, थोडंसं त्याच्याकडे मन एकाग्र करूया. बघा, आपण खूप गोष्टी करतो दिवसभरात, कामं करतो, काही चांगले वर्तन करतो. आपली इच्छा असते की कुणीतरी त्याच्याकडे लक्ष द्यावं, कुणाला तरी त्याचं कौतुक वाटावं, म्हणूनच तर आपण करत असतो. जर कुणी पाहणारच नसता तर आपण काहीच केलं नसतं. तसंच हा परमेश्वराने इतका सुंदर श्वास दिलाय, एका श्वासावर सारं 100 वर्षाचं आयुष्य आहे. मग त्या श्वासाला नाही का वाटणार क्षणभर तरी तू माझी चौकशी करावी, माझी काळजी करावी, एक कृतज्ञता व्यक्त करावी की तू चालू आहेस बाबा, तू चालू आहेस, तू अखंड अव्याहत सुरू आहेस, तू एक क्षणही थांबत नाहीयेस. म्हणूनच मी या जीवनाचा आनंद घेऊ शकतोय, सारी सृष्टी पाहू शकतोय, हसू शकतोय, खेळू शकतोय, खाऊ जेवू शकतोय. खरंच हा मी टाइमचा वेळ या श्वासाकडे लक्ष देण्यासाठीच आहे मंडळी. श्वास परमेश्वराने दिलेली अतिशय अमूल्य अशी गोष्ट. आणि म्हणून ऋषीमुनींनी ध्यान सांगितलं, म्हणून ऋषीमुनींनी योग सांगितला, प्राणायाम सांगितला की काही वेळ तरी या जीवनाच्या गलबल्यातून, कोलाहलातून आपण शांत बसावं आणि हे जीवन देणाऱ्याकडे थोडं लक्ष द्यावं. जगायलाच दिलंय त्यांनी हे जीवन, अतिशय आनंदानेच जगायला दिलंय. परंतु जगता जगता आपल्याला जीवन देणाऱ्याला मात्र विसरायचं नाहीये. जरी अंगणात खेळायला पाठवलंय परमेश्वराने, या पृथ्वीच्या अंगणात खेळायला पाठवलंय, खेळ बघायला पाठवलंय, परंतु मनुष्य खेळातच रमलाय. आणि आई घरामध्ये वाट बघते आहे हेच विसरून गेलाय. आईकडे मागे वळायचंच विसरून गेलाय. नाना नाना खेळ मिळतच गेले, अंगणात मिळतच गेले. खेळांसोबत तो बाहेर बाहेर बाहेरच जात राहिला. म्हणून हा मी टाइमचा वेळ हा आत वळण्याचा वेळ आहे मंडळी. आपली आई वाट बघते आहे हे जाणून घेण्याचा वेळ आहे. वेळ प्रचंड महत्वाची गोष्ट आहे. एकदा गेली की परत काही ती येत नाही. कितीही मूल्य द्या, काहीही द्या, कशाच्याही बदल्यात गेलेला वेळ काही परत मिळत नाही. आतापर्यंत जर आपण पाहिलं प्रत्येकाचं आयुष्य, तर किती सारा वेळ ऑलरेडी गेलेला आहे. कोणाचा 30 वर्षाचा, कोणाचा 20 वर्षाचा, कोणाचा 50 वर्षाचा, कोणाचा 70 वर्षाचा वेळ हा संपलेला आहे, गेलेला आहे. परंतु किती गोष्टी करायच्या राहिल्या, कितीचं आयुष्य माहिती देखील नाही. परमेश्वराने दिलेली सृष्टी, हा निसर्ग आपण कसा वापरतोय, कितपत ज्ञानपद्धतीने, उच्चतेने हे आयुष्य जगतोय, का आला दिवस चालला तसाच या पद्धतीने जगतोय, का केवळ वरण भात भाजीपोळीसाठी जगतोय, का केवळ पैसा मिळवण्यासाठी जगतोय. नक्की काय ध्येय आहे आपलं, हा विचार करण्याची वेळ आली आहे. का आली अचानक ही परिस्थिती, का सगळे व्यवहार थांबवले परमेश्वराने, का दारं लावून घेतली अचानक. इतके दिवस दुर्लक्ष होतंय का आपलं या सृष्टीकडे, या निसर्गाकडे, परमेश्वराकडे, दिलेल्या आयुष्याकडे आणि स्वतःकडे देखील. हो, कदाचित
कदाचित दुर्लक्षच होत आहे. चुकीच्या संस्कृतींचं पालन करतोय आपण. चुकीच्या गोष्टींमध्ये व्यर्थ वेळ चाललाय आपला. पैशाच्या मागे खूपच धावायला लागलोय आपण. किती हवं, किती पुरेसं आहे आणि कुठे थांबायचं हे समजत नाहीये. पैसा मिळाला तरी अजून 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 कसा मिळेल याचे उपाय शोधतोय आपण. मिळालंय त्यात पूर्ण समाधानी नाहीये आपण. आणि ह्या धावपळीत परमेश्वराने जे जे आतापर्यंत दिलं, मोफत दिलं, त्याच्याकडे थांबून बघायचंच विसरलो. त्याचे आभार मानायचे विसरलो. त्याची कृतज्ञता व्यक्त करायचं मात्र विसरलो. फक्त घेत राहिलो, घेतच राहिलो. आपणही काहीतरी या निसर्गाला, परमेश्वराला द्यायचंय हेच विसरून गेलो. म्हणून तर थांबवलं नाही ना परमेश्वराने हे सारं जग. ध्यान करायचा विषय नाहीये, ध्यान हा द्यायचा विषय आहे. खरंच या गोष्टींकडे ध्यान द्यायला म्हणूनच हा मी टाइमचा वेळ परमेश्वराने दिलाय असं मला वाटतं. 2 महिने होऊनही गेलेत. काय काय केलं या 2 महिन्यात आपण? स्वतःमध्ये बदल, काही प्रगती या शांत वेळेत साधली आपण स्वतःची, मग तर खूपच छान. आजही आपण अशाच काही गोष्टी मी टाइम मध्ये बघणार आहोत. आपण सतत कोणा ना कोणासाठी तरी धडपडत असतो जन्माला आल्यापासून. प्रत्येक जणच कोणा ना कोणासाठी धावपळ करत असतं, मेहनत घेत असतं. नोकरी असेल, शाळा असेल, व्यवसाय असेल, सतत धावपळ. पैसा मिळावा, यश मिळावं, मान सन्मान मिळावा, प्रतिष्ठा मिळावी, भौतिक सुखसोयी मिळाव्या, वस्तू मिळाव्या, आरामदायी जीवन मिळावं, सगळ्यासाठी धावत असतो नुसते. परंतु या धावपळीत आपलं स्वतःकडे, शरीराकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष होत असतं. हा मी टाइम तेवढ्याच साठी आहे मंडळी. मी टाइम, माझा वेळ, माझ्यासाठीचा वेळ, स्वतःसाठीचा वेळ. दिवसभरातला अगदी थोडा वेळ आपल्याला स्वतःला द्यायचा आहे आणि मग स्वतःकडे बघायचं आहे. स्वतःच्या उन्नतीकरिता, स्वतःच्या डेव्हलपमेंट करिता, प्रगती करिता हा मी टाइम आहे. म्हणूनच हा मी टाइम आपल्याला या धावपळीत ज्या ज्या गोष्टींकडे लक्ष द्यायला होत नाही त्यांच्याकडे लक्ष द्यायला, त्यांच्याकडे ध्यान द्यायला आपण उपयोग ह्या मी टाइमचा करणार आहोत. आपण या मी टाइम मध्ये आपल्या सद्गुरूंना आमंत्रित केलं, कारण ज्याला सर्व माहिती आहे, जो सर्वज्ञ आहे, जो ज्ञानी आहे, जो जाणता आहे, त्याच्यापाशी राहणं, त्याच्या सहवासात राहणं, त्याच्याकडनं हे जीवन जाणून घेणं, त्याच्याकडनं जीवन जगण्याचा सुंदर मार्ग जाणणं हे महत्वाचं आहे. जो जाणता आहे त्याच्याजवळ राहा. जो अपूर्ण आहे तो आपल्याला पूर्ण कधीच करू शकणार नाही. अपूर्णाचं सानिध्य आपल्याला अजून अपूर्णच बनवत राहील. म्हणून आपला मित्र अशालाच करा जो पूर्ण आहे. म्हणून अशाचंच सानिध्य करा जो पूर्ण आहे, ज्याला सर्व माहिती आहे. नाहीतर आपण अंधारात चाच पडतो आहे. पुढच्या क्षणी काय घडणार माहिती नाही, रस्ता माहिती नाही, मंजिल देखील माहिती नाही. चालतोय, फक्त चालतोय. मग ज्याला रस्ताही माहिती आहे, ज्याला मंजिलही माहिती आहे, अशाचं फक्त बोट धरायचंय आपल्याला. म्हणजे बघा की आपल्याला कोल्हापूरला जायचंय, आपण ठरवलं.
आपण बसमध्ये बसतो, तिकीट काढतो आणि खुशाल डोळे मिटून झोपून घेतो. आपल्याला ही चिंता नसते की आता गाडी कशी जाईल, रस्ता माहितीये का, पत्ता माहितीये का. आपण त्या ड्रायव्हरवर भरोसा ठेवतो, पूर्ण अगदी आंधळा विश्वास ठेवतो, गाढ झोपून घेतो. बरोबर तो आपल्याला नेणार आहे ही खात्री असते. आपण म्हणतो का त्या ड्रायव्हरला, तुला माहिती आहे ना, नक्की कोल्हापूरलाच नेणार आहे ना. शंका घेतो आपण. इतक्या छोट्याशा जीवनाच्या प्रवासासाठी आपण त्या ड्रायव्हरवर भरोसतो, विश्वास ठेवतो. मग ह्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासासाठी का नाही इतकंच भरोसून राहत सद्गुरूंवर. बसलोय ना त्यांच्या गाडीत, घेतलाय ना अनुग्रह, मिळाली आहे ना कृपाछाया, दिलंय ना बोट धरायला त्यांनी. गाडीत जर बसलोय सद्गुरूंच्या, तर द्या ना सोपवून मग त्यांच्यावर. ते नेतील ना बरोबर आपली गाडी, नेतील ना योग्य ठिकाणी आपली जीवन गाडी. राहा निश्चिंत. सद्गुरूंवर सोपवूनही, अनुग्रह घेऊनही का चिंता करताय, का स्वतः ठरवताय काही. जसं बसमध्ये निवांत बसतो आणि झोपून घेतो, खात्री असते की आपण योग्य मुक्कामी पोहोचणार आहोत, तसंच या सद्गुरूंच्या गाडीतही आता निश्चिंत बसा. डोळे मिटून शांत स्वतःला सोडून द्या त्यांच्या चरणांवर. ते नेतील आपली गाडी योग्य मुक्कामाला. हाच विचार मी टाइम मध्ये आपल्याला करायचा आहे. मनाला सांगायचंय की तुला सद्गुरूंच्या मागे जायचंय, त्यांचं बोट धरायचंय. बरेच एपिसोड झाले आपले ज्यामध्ये गुरुदेवांनी आपल्याशी खूप सुंदर संवाद साधला. गुरु याचसाठी असतात की तुमचं लक्ष तुम्ही कशाकडे द्या, तुम्ही विचार कशाचा करा, ही दिशा आपल्याला गुरु दाखवतात. आणि वेगळ्या वेगळ्या एपिसोड मधून ती दिशा निश्चितच आपल्याला गुरुदेवांनी दाखवली, पुढेही दाखवणार आहेत. अनेक एपिसोड आपल्यासाठी येणारच आहेत. पण आपण थांबून थोडा त्यावर विचारही करायला हवाय. आपल्यात बदल होतोय का, आपण चिंतन करतोय का, आपल्या मनातले नकारात्मक अनावश्यक विचार कमी झाले का, आपण स्वतःजवळ शांत बसू शकतोय का, का सतत आपल्याला कोणी ना कोणीतरी सोबत हवाय, आपल्याला सतत गर्दी हवी आहे, आजूबाजूला माणसं हवी आहेत का, का खरंच आपल्याला कोणी नाहीये असा एकांत आवडतोय, स्वतःची सोबत आवडायला लागलीये का, ते जास्त महत्वाचं आहे. सतत कोणी ना कोणीतरी हवं असणं, आधार अवलंबून असणं हे प्रगतीचं लक्षण नाही. आपल्याला स्वयंपूर्ण बनायचंय प्रत्येकालाच. थोडा एकांत आवडायला लागलाय का, तर आपण हे ज्ञान चित्तामध्ये उतरवू शकू. ह्या सगळ्याचा उहापोह आपल्याला आजच्या मी टाइम मध्ये करायचा आहे. 2 महत्वाच्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. एक म्हणजे निसर्ग आणि एक म्हणजे श्वास. खरं तर या दोन्ही गोष्टींवर अनेक मी टाइमचे एपिसोड होतील, पण आज थोडक्यात बघणार आहोत आपण. आणि पुढच्या एपिसोड पर्यंत निश्चित त्याचंच मनन करणारे किंवा त्याकडे ध्यान देणार आहोत. जसं म्हटलं की ध्यान म्हणलं की पद्मासन घाला, सिद्धासन घाला, श्वास घ्या, डोळे मिटा, नाही, अशा प्रोसेसनी आपल्याला ध्यानाकडे नाही जायचंय. मोकळं राहून डोळे उघडे ठेवून आपल्याला ध्यान द्यायचं आहे, ज्याकडे आपण ध्यान दिलं नाहीये. पहिला बघूया आपण निसर्ग. मनुष्य हा देखील निसर्ग प्राणी आहे असं म्हणतात. आपल्या आजूबाजूला सगळीकडे खुला मोकळा भरपूर निसर्ग पसरलाय. प्रचंड निसर्गाचा साठा आपल्याला परमेश्वराने दिलाय. आकाश मोकळं विस्तीर्ण आहे, विशाल आहे. छाया दिली आहे या आकाशाने आपल्याला. या आकाशातनच पाऊसही पडतो आणि त्यातनच पिकं उगवतात आणि आपल्याला अन्नधान्य मिळतं. आपलं जीवन म्हणजे पाणी मिळतं. बघा, काय हवंय आकाशाला या बदल्यात आपल्याकडून? काहीच नाही.
काय मिळवायचंय त्याला? आपल्याला पाऊस देऊन, आपल्याला छाया देऊन, आपल्याला सूर्य देऊन, चंद्र देऊन त्याला काय मिळवायचंय? त्याला काय हवंय? काहीच नकोय. त्याला फक्त द्यायचंय, फक्त द्यायचंय. तसंच झाडं, तसंच नद्या. मला हा निसर्ग प्रचंड श्रेष्ठ आणि आदरणीय वाटतो. किती युगानुयुग परमेश्वराने त्याला जसं खाली पाठवलंय पृथ्वीवर, तसा तो उभा आहे. काहीच बदल नाही. गुलाब 5000 वर्षांपूर्वी जसा लाल होता, जसा सुगंधी होता, जसा सुंदर होता, तसा आजही कलियुगातही तेवढाच लालसर, तेवढाच सुंदर आणि तेवढाच सुगंधी आहे. बदल काहीच नाही. नदी अखंड वाहते आहे. तहान तृप्त करते आहे, सर्वांना तृप्त करते आहे. काय मिळवायचंय नदीला? काहीच नाही. ती फक्त देण्यासाठी आहे. वाहत चाललीये मात्र समुद्राला मिळायला. झाडं उभी आहेत. काय मिळवायचंय झाडांना? काहीच नाही. त्यांना द्यायचंय, आधार द्यायचाय, विशाल थंडगार अशी सावली द्यायची, उपयुक्त पानं द्यायची, मनुष्याला पोट भरायला, आरोग्याला फळं द्यायची, सुंदर सुगंध शांतता देणारी फुलं द्यायची. फक्त द्यायचंय, घ्यायचं काहीच नाहीये. असा जर एक एक निसर्गाच्या घटकाचा आपण विचार केला ना या मी टाइम मध्ये, तर आपल्या लक्षात येईल निसर्ग हा फक्त देण्यासाठी उभा आहे. किती सुंदर, फक्त देण्याची वृत्ती. त्याला घ्यायचं काहीच नाहीये कोणाकडनं, त्याला मिळवायचं काहीच नाहीये कोणाकडनं, कोणाचकडनं त्याला काहीच अपेक्षा नाहीये. एखादा उन्हातनं तापून आला, शांत सावली घेतली झाडाखाली आणि निघूनही गेला. म्हटला सुद्धा नाही थँक्यू हा वृक्षा, थँक्यू की एवढ्या उन्हात तू मला शांतता दिलीस. नाही, या थँक्यूची, या धन्यवादाची देखील त्याला अपेक्षा नाहीये. किती शिकण्यासारखं आहे नाही का हे? नाहीतर मनुष्य, आपण सगळेच सतत काही ना काहीतरी अपेक्षा असते. दिवस उगवला की काही ना काहीतरी मिळवण्यासाठी आपली धडपड असते. सतत काहीतरी हवंय आपल्याला. म्हणून जेवढं निसर्ग सानिध्यात राहू तेवढं मनुष्य देण्याची वृत्ती शिकायला लागेल. म्हणजे मनुष्य हा निसर्ग प्राणी म्हटला जातो. दोघांनाही परमेश्वरानेच निर्माण केलंय, निसर्गालाही आणि मनुष्यालाही. मग एकाला द्यायचंय आणि एकाला घ्यायचं का बरं? त्याला पण द्यायचं का बरं नाहीये? हा विचार मी टाइम मध्ये आपल्याला आज करायचा आहे. आपल्याला पण निसर्गासारखं काही ना काही देता आलं पाहिजे, वाटता आलं पाहिजे, लुटता आलं पाहिजे. म्हणूनच सुरुवात करूया स्वतःजवळ शांत बसण्यापासून. मनन, चिंतन. खूप छान वाटेल बघा, प्रसन्न वाटेल. मग त्याला तुम्ही ध्यान म्हणा नका म्हणू. ध्यान ही करण्याची गोष्ट नाहीये, ध्यान ही देण्याची गोष्ट आहे. ध्यान द्यायचं आहे. मग खरं तर ते डोळे उघडूनही होईल. निसर्गाकडे ध्यान द्यायचंय, डोळे उघडून बघायचंय की त्याची कशी निस्पृह, निस्वार्थ वृत्ती आहे देण्याची. फुलं देखील ज्या वृक्षापाशी उगवतात त्याच्याच चरणांशी समर्पित होतात. किती सुंदर नाही का हे? त्याच्याच चरणांवर पडतात, समर्पित होतात. मग आपणही ज्यांनी आपल्याला निर्माण केलंय त्याच्या चरणांशी नको का समर्पित व्हायला? हे शिकू शकतो आपण फुलांकडून. दरवेळेला फुलच काय व्हायची देवाच्या चरणांशी?
कधीतरी आपण फूल बनून परमेश्वराच्या चरणांवर पडावं, समर्पित व्हावं. काय हरकत आहे? काय आनंद फुलाला मिळतो तो तरी अनुभवावा. थोडा वेळ दिवसातला हा असा विचार करून देवापुढे बसावं. बाकी करायचंच आहे आपल्याला. जॉबला जायचंय, नोकरीला जायचंय, आपला आपला व्यवसाय करायचा आहे, रोजची कर्म करायचीच आहेत. परंतु त्यांनी शांतता नाही मिळणार आहे. ती शांतता मिळणार आहे या मी टाइम मध्ये. त्याच्याकडे ध्यान देऊया थोडंसं. मग त्याला तुम्ही प्राणायाम म्हणा, ध्यान म्हणा, काहीही नाव द्या. फक्त श्वासाचा विचार करायचा. भविष्याचा किती विचार करतो, नोकरीचा, व्यवसायाचा, एखादं काम मिळवण्याचा किती विचार करतो, तेवढा श्वासाचा करतो का? तो श्वास राहिला तर ते काम आहे, तर ती नोकरी आहे. आपण काही नाही दिलं, काही नाही चौकशी केली, काही नाही धन्यवाद दिले, तरीही तो चालू आहे. आज 30 वर्ष, 40 वर्ष अखंड अहोरात्र तो श्वास चालू आहे. थोडं धन्यवाद म्हणूया, थोडं कृतज्ञता व्यक्त करूया त्या श्वासाची. आज त्या श्वासावरच तर घाला बसलाय ना ह्या रोगाचा. का बरं मंडळी? श्वासावरच घाला या रोगाचा. कारण श्वासालाच विसरलो आपण. वापरत राहिलो, हवं तसं वापरत राहिलो त्याला. तोही बिचारा न थकता कामी येत राहिला, येत राहणार आहे. तो परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करतोय. त्याला ते काम दिले परमेश्वराने, ती सेवा दिली. परंतु जो वापरतोय त्याला दिवस रात्र, तो मात्र त्याला धन्यवाद म्हणायचं विसरून गेला. आणि जेव्हा या आजाराने त्या श्वासावरच घाला घातला, श्वास घ्यायला त्रास होतो, तेव्हा श्वासाकडे लक्ष गेलं. असं होऊ नये, असं होऊ नये. जे दिलंय परमेश्वराने, जे मोफत दिलंय, विना अपेक्षा दिलंय, त्याच्याकडे बघण्यासाठीच हा मी टाइमचा वेळ आहे. किती आयुष्य उरलंय त्याचा विचार आधी करायला हवा. भूतकाळापेक्षा आणि भविष्य काळापेक्षाही वर्तमान काळ आपण बघितला पाहिजे. प्रेझेंट, आत्ता आहे तो क्षण. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हटले, आता विश्वात्मके देवे. आत्ता हा क्षण खूप महत्वाचा आहे आणि या क्षणासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. म्हणून रोजचा दिवसातला अगदी थोडा वेळ, अर्धा तास, 1 तास फक्त स्वतःसाठी काढायचं आहे. आपण काही नाही, नुसतं बसायचं शांत. स्वतःला काहीच समजायचं नाही, हे महत्वाचं. कारण आपल्याला काही ना काही चिकटलेलं असलं की त्याबरोबर खूप गोष्टी त्याच्या मागे चिकटतात. म्हणजे आपण कोणाचा तरी मुलगा आहोत, कोणाचा तरी भाऊ आहोत, कोणाचा तरी मित्र आहोत, व्यवसायामध्ये कोणीतरी मालक आहोत, काही पद आहे, प्रतिष्ठा आहे, कोणाकोणाची नाती, खूप गोष्टी. पण हे काहीच स्वतःला चिकटवून न देता शांत बसायचंय, मोकळं, एकदम हलकं. म्हणजे ही निसर्गाची अलिप्त, निर्लिप्त, निस्वार्थ, मौन, दुसऱ्याला सतत काही ना काहीतरी देण्याची वृत्ती आपल्यामध्ये येईल. हे दोन्ही विषय खूप बोलण्यासारखे आहेत, खूप. परंतु जेवण जसं छोट्या छोट्या घासांनी करतो तसं हे ज्ञानाचं जेवण देखील आपण छोट्या छोट्या घासांनीच करूया. दुसरी गोष्ट आपण पाहिली ती म्हणजे श्वासाकडे लक्ष देणं. ज्या श्वासावर आज अतिशय कठीण काळ आलेला आहे, त्या श्वासाशी थोडं बोलूया, त्याच्या जवळ बसूया,
त्याला विचारूया, त्याची काळजी करूया, त्याच्याशी संवाद साधूया, त्याला अंजारूया, गोंजारूया, कृतज्ञता व्यक्त करूया, त्याचं कौतुक करूया की तू साथ देतोयस म्हणून हे जीवन आहे. या श्वासाकडे थोडं ध्यान देऊया, आपण त्याचे आभार मानूया. त्याचसाठी हा मी टाइमचा वेळ आपण घेऊया. 2 जणांचे आज आपल्याला धन्यवाद मानायचे आहेत, एक निसर्ग आणि एक श्वास. बघा, कुठल्याही औषधापेक्षा, उपचारापेक्षा हा कृतज्ञतेने केलेला आत्मसंवाद नक्कीच परिणामकारक ठरेल, नक्कीच परिणामकारक ठरेल. करून बघा. पुन्हा एकदा जरूर भेटूया एका नवीन विचारासह. आजच्यासाठी एवढंच. चलो देन, टेक केअर, हॅव अ गुड डे, बाय. जय गजानन. आत्ताच आपण या एपिसोडमध्ये श्वासाचं महत्त्व ऐकलं. श्वासाचं महत्त्व तर प्रचंड आहे. याच श्वासावर आपलं जीवन आणि प्राण अवलंबून आहेत. आणि सध्या या श्वासाशी संबंधितच रोगही संपूर्ण पृथ्वीवर बळावला आहे. आणि म्हणूनच आपला श्वास शुद्ध राहावा, श्वास दीर्घ व्हावा, आयुष्य वाढावं आपलं, आपण दीर्घायुषी व्हावं, निरोगी व्हावं, आपले हृदय आणि फुफ्फुसांची ताकद वाढावी, ते स्ट्रॉंग व्हावेत, चित्तशुद्धी, नाडीशुद्धी, प्राणशुद्धी व्हावी आणि श्वास संबंधित आपल्याला कुठलेही रोग होऊ नयेत ह्याची दक्षता म्हणून, काळजी म्हणून आपण 1 महिन्याचा डिटेल प्राणायाम कोर्स सुरू करत आहोत. 1 महिन्यामध्ये प्राणायामाचे सर्व प्रकार आपल्याला व्हिडिओद्वारे डिटेल शिकवण्यात येतील. प्रत्येक प्राणायाम कसा करायचा तो शांतपणे समजावून सांगण्यात येईल. त्या प्राणायामाचं कसं महत्त्व आहे, त्यांनी कोणता आजार बरा होतो, कोणते शरीरातले विकार कुठल्या प्राणायामाने दूर होतात, त्यानंतर कुठल्या प्राणायामाने कोणती आध्यात्मिक प्रगती आपल्यामध्ये होते, शरीर अंतर्गत त्याचा कसा फायदा आहे, पचनापासून ते ज्ञानजागृतीपर्यंत या प्राणायामाचे प्रचंड उपयोग आहेत. म्हणूनच हा गुरु आदेशाने कृष्णमयी 1 महिन्याचा डिटेल प्राणायाम कोर्स सुरू करत आहेत, ज्यामध्ये 1 दिवसाआड आपल्याला व्हिडिओ येतील. असे 15 व्हिडिओचा हा पूर्ण कोर्स असेल. घर बसल्या आपल्या संपूर्ण परिवारासह शांतपणे हे प्राणायाम आपल्याला निश्चितच शिकता येतील. प्राणायाम मुख्यतः आपली जी जीवनशक्ती आहे, जी प्राणशक्ती आहे, जी चेतना शक्ती आहे, ती वृद्धिंगत व्हावी, आणखीन जागृत व्हावी, यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि आत्ताची ही जगातली बाहेरची परिस्थिती पाहता ही जीवनशक्तीच कमजोर होत चाललेली आहे. वातावरणामुळे, परिस्थितीमुळे, भयामुळे, रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे ही जी जीवनशक्ती आहे ती कमकुवत होत चालली. आणि आपल्याला जशा परिस्थितीमध्ये मनाने स्ट्रॉंग राहायचं आणि परिस्थितीला जर आलेल्या आपल्याला धैर्याने तोंड द्यायचं, तर आपल्याला या प्राणायामाद्वारे स्वतःची शक्ती वाढवायची आहे. शारीरिक कष्ट, मानसिक कष्ट देखील या प्राणायामाने दूर होतात. विविध प्रकारच्या मुद्रा आणि बंध आहेत, ज्यांनी आपले विकारही नष्ट होतात, संयम आपल्यामध्ये येतो, एक मानसिक शांती आपल्याला प्राप्त होते आणि आध्यात्मिक प्रगतीकडे आपली वाटचाल सुरू होते. आपल्या शरीरातला जो काही अशुद्ध वायू आहे तो संपूर्ण या प्राणायामामध्ये बाहेर टाकला जातो आणि अतिशय शुद्ध असा प्राणवायू आपल्या शरीरामध्ये खेळवणं हे मुख्यतः प्राणायामाचं मूळ कार्य आहे.
म्हणूनच अनेक ऋषीमुनी गेल्या कित्येक युगांपासून या प्राणायामाचा अभ्यास आणि सराव करता आहेत आणि आपल्या सगळ्या पृथ्वीवासियांनाही ते ह्याचं महत्त्व अनेक ग्रंथातून सांगतच आलेले आहेत. अशीच ही प्राणायामाबद्दलची डिटेल माहिती सुद्धा आपण या कोर्समध्ये रोज ऐकणार आहोत. प्राणायामाद्वारे शरीर, मन, प्राणांची शुद्धी कशी करायची, विकार कसे दूर करायचे, हे सर्व आपल्याला छान पद्धतीने कृष्णमयी या कोर्समध्ये शिकवणार आहेत. आधीच्या कोर्सचे देखील खूप छान रिझल्ट आले. अनेकांचं वजन कमी झालं, सांधेदुखी कमी झाली, शुगरची लेवल कमी झाली, बीपीमध्ये खूप त्याचा लाभ झाला. PCODचे त्रास असतील, महिलांचे काही विकार असतील, त्यामध्ये या वेट लॉस प्रोग्रामचा खूप उपयोग झाला. तर तो देखील कोर्स आपण केव्हाही जॉईन करू शकता. कपिकुलचं ॲप लवकरच लॉन्च होतं आहे. सो ज्यांना हे वेगळे वेगळे कोर्स करायचे असतील त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर जरूर रजिस्टर करा. आम्हाला कॉल करून माहिती विचारा. जय गजानन.